हाय एव्हरीवन, वन्स अगेन वेलकम बॅक टू विशाखा कुक्स. हिवाळ्यात गुजरातीजमध्ये अगदी आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे मेथीना ढेबरा. दिसायला अगदी आपल्या थाळीपीठासारखाच पण चवीला अतिशय भन्नाट, एकदा केला की पुन्हा पुन्हा करावासा वाटणारा हा ढेबरा नक्की करून पहा. ढेबरा हा मुख्यत्वे बाजरीच्या पिठापासून केला जातो, कारण बाजरी ही उष्ण असते. दीड वाटी बाजरीच्या पिठामध्ये बाइंडिंगसाठी पाव वाटी गव्हाचे पीठ घेऊन त्यात मी 2 वाट्या बारीक चिरलेली मेथी, अर्धा वाटी कोथिंबीर घालून घेतली आहे. 1 चमचा ओवा हातावर क्रश करून घातला आहे. सोबतच 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा काळी मिरी पूड, पाव चमचा हळद, मीठ आणि आलं मिरची यांची 2 चमचे पेस्ट घालून घेतली आहे. इथे मी 2 टेबलस्पून इतका गूळ हा पाण्यात विरघळवून घेतला होता, तोही मी यात घालून घेत आहे. ढेबऱ्याची कणिक ही पाणी न वापरता दह्यातच आपल्याला तिंबवून घ्यायची आहे. आपल्याला लागेल तसं, हवं तसं आपल्याला ह्याच्यात दही ॲड करून घ्यायचं आहे. सोबतच आपल्याला इथे 1-2 चमचे साजूक तूपही ॲड करायचं आहे. तुम्हाला इथे गूळ स्किप करायचं असेल तर तुम्ही गूळ स्किपही करू शकता, पण ढेबऱ्याची चव ही आंबट गोडच असते. दह्याचा आंबटपणा, गुळाचा गोडवा आणि मेथीचा हलका कडवटपणा या ढेबऱ्यामध्ये उतरलेला असतो. त्यामुळे ढेबरा हा अतिशय चविष्ट लागतो. एवढ्या प्रमाणात आपल्याला साधारण 10 ते 12 एवढे ढेबरे तयार करता येतात. एकीकडे मी तवा तापत ठेवला आहे आणि आता आपण ढेबरे हे लाटायला घेऊयात. ऐका ना, एक सिक्रेट सांगू? मला ना अगदी गोल पोळ्या ह्या लाटता येत नाही, आणि नाहीतरी मेथी आणि बाजरीचं पीठ ह्यामुळे आपल्याला फाईन कडा येणारही नाही आहेत. सो आपण एक आयडिया करूया. एखादा कटर किंवा मोठी वाटी किंवा डब्याचं झाकण घेऊन आपण ह्याला शेप देऊया. ॲटलिस्ट आकारही एकसारखा येईल आणि आपले ढेबरे दिसायलाही छान दिसतील. ढेबरे शेकायला घेतल्यावर साजूक तूप लावून दोन्ही बाजूंनी उलटपलट करून अगदी खरपूस रंगावर हे ढेबरे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. खरंच सांगते, ढेबरे भाजत असताना घरामध्ये इतका सुंदर सुगंध दरवळत होता, काय सांगू तुम्हाला. मस्त थंडीत ब्रेकफास्ट किंवा ब्रंचसाठी हेल्दी तसेच चवीला अतिशय भन्नाट असे हे मेथीचे ढेबरे चहासोबत किंवा दही, टमॅटो केचप, लोणच्यासोबत खायला तयार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.